गेल्या महिनाभरापासून सातत्याने तापमानात वाढ होत असून त्यामुळे नागरिक हैराण झालेत। वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागलाय। मागील काही दिवसांपासून उलट्या जुलाबाचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 30 ते 40% वाढ झाली आहे। कावीळ झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे। यंदा मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेआधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी। मुंबईत पावसाळा 10 जून नंतर सुरू होतो, परंतु यंदा 8 ते 11 जून दरम्यान पावसाळा सुरू होण्याची 92% शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईकरांना यंदा जूनच्या मध्यापर्यंत पावसाची वाट पाहायला लागणार नाही। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाने, लहान व्यावसायिक आस्थापना आणि बांधकाम स्थळांना 6 महिन्यात 36 नोटिसा बजावल्यात। त्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आल्या। राज्यातील तापमान वाढीमुळे धरणांमधील पाणी साठाही कमी झालाय। राज्यातील प्रमुख धरणांमध्ये सरासरी 37.26% पाणीसाठा शिल्लक आहे। जलसंपदा विभागाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे। 7ही धरणांमध्ये फक्त 28% पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे मुंबईत पाणीबाणी परिस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत। पालघरला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला काही ठिकाणी गळती लागली आहे। वाघोबा खिंडीत मोठ्या प्रमाणात पाणी गळती होती। त्यामुळे दोस्ती मैत्री ग्रुपनं श्रमदानातून वाघोबा खिंडीत पाणपोई बांधून वाया जाणारं पाणी एका जागी साठवलंय आणि त्या पाणपोईमध्ये सध्या जंगलातील माकडांसह इतर प्राणी आपली तहान भागवताना दिसतायत। पालघर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जव्हार तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावं लागतंय। जलजीवन मिशन योजनेचं काम संथगतीनं सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला। देशातील विमानतळांवर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्रास होऊ नये म्हणून व्हीलचेअर सारख्या सुविधा वेळेवर उपलब्ध करायला हव्यात असं मत मुंबई हायकोर्टानं एका सुनावणी दरम्यान केलं। प्रवाशांना पुरेशा सुविधा पुरवण्यात कमी पडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करा अशा सूचना कोर्टानं डीजीसीएला दिल्या। पावसाळ्यापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामांना सुरुवात झाली आहे। नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेनंतर शहर आणि उपनगरांसाठी मिळून 23 कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे। महापालिकेनं कंत्राटदारांमध्ये यंदा अधिक सक्त अटी आणि शर्तींचा समावेश केला। मुंबईतील नालेसफाईच्या कामात कंत्राटदाराकडून हातसफाई होत असल्याचा आरोप आहे। त्यामुळे मुंबई महापालिका नालेसफाईवर वॉच ठेवण्यासाठी एआयचा वापर करणार आहे। नालेसफाईच्या कामात पारदर्शकता आणण्यास मदत होणार आहे। मुंबई महापालिकेनं खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते काँक्रिटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतलाय। मात्र या काँक्रिटीकरणामुळे खड्डे कमी झाले का याचं उत्तर येत्या पावसाळ्यातच मिळू शकणार आहे। गेल्या वर्षी तब्बल 16,000हून अधिक खड्डे बुजवण्यासाठी 150 कोटींचा खर्च करण्यात आला। यंदा खड्डे बुजवण्यासाठी 79 कोटींचा खर्च प्रशासनाला अपेक्षित आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम बैठकीमध्ये 28 प्रकल्प आणि 15 नवीन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतलाय। संबंधित प्रकल्पाची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। दक्षिण मुंबईतील अंदाजे 14,000 इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं घेतलाय। पहिल्या टप्प्यात 1000 इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्यात येत असून आतापर्यंत 666 इमारतींची तपासणी पूर्ण झाली आहे। तर 540 इमारतींच्या संरचनात्मक तपासणीचा अहवाल मंडळाला प्राप्त झालाय। एका महिन्यात अतिधोकादायक उपकर प्राप्त इमारतींची संख्या 75 वरून थेट 95 वर पोहोचली आहे। माजी आमदार संदीप नाईक यांनी सिडकोच्या घरांची वाढीव किंमत कमी करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे। माझ्या पसंतीचं घर या योजनेतील 73 ते 92 लाखांच्या घरांची किंमत कमी करावी अशी मागणी नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली। 1 मे पासून इस्त्रीचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय इस्त्री व्यावसायिकांनी घेतलाय। त्यामुळे आता शर्ट पॅन्टसाठी 16 रुपये मोजावे लागणार आहे। वाढती महागाई, वीज दर आणि कामगारांचे वाढते पगार यामुळे इस्त्रीचे दर वाढवण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतलाय। पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं काम दृष्टीपथात आलंय। कर्जतवरून मुंबईला रेल्वेनं मार्गाने जोडण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार होतोय। पनवेल कर्जत या दुहेरी रेल्वे मार्गाचं काम 71% पूर्ण झालंय। त्यामुळे या वर्षाअखेरीस पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य मुंबई रेल्वे विकास महामंडळानं ठेवलेलं आहे। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर लवकरच एसी लोकल सुरू करण्यात येणार आहे। 1 ते 1.5 महिन्यात नवी एसी लोकल ताफ्यात येणार असून ती हार्बर मार्गावर चालवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे।
नैसर्गिक विसर्जन स्थळी पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन रोखण्यासाठी महापालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत। पीओपी मूर्ती ओळखू शकणारे प्रशिक्षित कर्मचारी या ठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहे। राज्यभरात वाढलेल्या उष्णतेचा फटका भाजीपाल्यांनाही बसतोय। वाढत्या उन्हामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे। आता दर वाढू लागले। टोमॅटो, काकडी, फ्लॉवरसह भाजीपाल्यांचे दर वाढले। फरसबी, गवारचे दर तर 100 पार पोहोचले। भिवंडी शहरात विविध ठिकाणी मान्सूनपूर्वी विकास कामं सुरू आहेत। या विकास कामांचा आयुक्तांनी पाहणी दौरा केलाय। यावेळी पावसाळ्यापूर्वी सर्व विकास कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। पनवेलमध्ये अग्निशमन वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली आहे। ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क भवनाच्या परिसरातील जुन्या भंगार वाहनांना आग लागली होती। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। ठाण्यात ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं समोरील वाहनाला जोरदार धडक बसली आहे। या अपघातात कार चालकाचा मृत्यू झालाय। ठाण्याच्या मुंब्रा बायपास रोडवर हा अपघात झालाय। भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। या बैठकीत शहरातील अनधिकृत आणि विनापरवाना वाहनांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले। नवी मुंबईमधील झाडावर विद्युत रोषणाई केल्याप्रकरणी एका हॉटेल चालकावर 10,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेकडून वारंवार आव्हान केले जात असतानाही झाडांवर खिळे ठोकून विद्युत रोषणाई केली होती। यामुळे महापालिकेनं हॉटेल चालकावर कारवाई केली आहे। विमानाच्या स्वच्छतागृहात सिगारेट ओढणाऱ्या 2 प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विमान वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवमारणाची धमकी आली आहे। त्यांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे। दरम्यान झिशान सिद्दीकी यांच्या निवासस्थानी पोलीस अधिकारी दाखल झाले असून धमकी देणारा कोण याबाबत चौकशी सुरू आहे। अंबरनाथमध्ये उद्योजक विश्वनाथ पनवेलकरांच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दुचाकी चालक खालिद शेखला अटक केली आहे। मुख्य आरोपी जितेंद्र पवारनं खालिदला मित्राची गाडी घेऊन बोलवलं होतं। त्यानंतर जितेंद्रनं पनवेलकरांच्या घरावर गोळीबार केला। पोलीस या प्रकरणी इतर आरोपींचा शोध घेत आहेत। खासगी शाळांमध्ये आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेण्याची पालकांची लगबग सुरू आहे। मात्र मुलांचा शाळा प्रवेश घेताना संबंधित शाळेला शासनाकडून मान्यता आहे का याची शहानिशा करून प्रवेश घ्या, असं आवाहन शिक्षण तज्ज्ञांनी केलं। एसएसपी या आजारग्रस्त मुलांच्या पालकांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले। कोल्हापुरात या एसएसपी या आजाराचं थैमान पाहायला मिळते। जवळपास 25 लहान मुलांना आजाराची लागण झाली आहे। भिवंडीत एक गरुड पतंगाच्या मांजात अडकल्यामुळे गंभीर जखमी झाला होता। प्राणीमित्र दीपाली देशमुख यांनी या गरुडाला जीवनदान दिले। गेल्या महिनाभरापासून त्याच्यावर उपचार सुरू आहे। पालघरच्या वर्धमान इमारत परिसरात मांजरीचं पिल्लू खेळता खेळता 100हून अधिक फूट खोल बोरवेलमध्ये पडलं। या घटनेची प्राणीमित्रांनी दखल घेतली। जॉरॉटच्या मदतीनं मांजरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात आली। ज्या कारखान्यांनी एफआरपी दिला नाही त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली। अनेक ठिकाणी कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली आहे। देशातील शेतकऱ्यांना आता ऊर्जादाता करणार असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला। पेट्रोलियम आयात थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले। तर पर्यावरण रक्षणातून अर्थव्यवस्था मजबूत करू असाही विश्वास गडकरींनी व्यक्त केला। कल्याणच्या मोहणे डर्टी समोसे विक्री केली जाते। सडक्या बटाट्यांसह खराब तेलामध्ये हे समोसे ग्राहकांना विकले जात असल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय। समोसे विक्रेता घरामध्ये समोसे बनवून घरोघरी विक्रीसाठी पाठवत असल्याची माहिती मिळते। परप्रांतीय समोसे विक्रेत्याला याचा जाब विचारण्यात आलाय। मुंबईत पंकजा मुंडेंनी जनता दरबार घेतला। मुंबईतील भाजप कार्यालयात त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात, तर सर्वांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। 3 भाषा सूत्रांमध्ये कोणत्याही भाषेची सक्ती नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली आहे। मराठी भाषा बंधनकारक आहे, मात्र केंद्र सरकारनं कोणत्याही भाषेची सक्ती केली नसल्याचं दादा भुसेंनी म्हटलंय। मुंबईनंतर आता डोंबिवलीतही दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं असे बॅनर लावण्यात आले। उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं असे बॅनर लावण्यात आले। तुम्ही एकत्र याल तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी दसरा असेल, असं बॅनरवर लिहिण्यात आलंय। राज उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास आनंद होईल, अशी प्रतिक्रिया बाळामामा म्हात्रेंनी दिली आहे। तसंच दोन्ही पवारांनी एकत्र यावं, शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंद होईल, असं देखील त्यांनी म्हटलंय। संजय राऊतांच्या तुरुंगातील जीवनावर आधारित पुस्तक 17 मेला प्रकाशित होणार आहे। नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे।
अभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी 2 लाख आणि हत्यार पुरवल्याचा फोन मुंबई नियंत्रण कक्षाला आला होता। खार पोलिसांच्या पथकाने या प्रकरणी आरोपीला पंजाबमधून ताब्यात घेतलं।